आपण प्रकाशाच्या वाटेवर आहोत. असे म्हटले जाते, कोणताही विचार हा भविष्यकाळासाठीचे सूचन असते. यशवंत मनोहरांच्या कवितेतील काही ओळींची या ठिकाणी मला एवढी आठवण होते. आणि माझ्याही कवितेच्या मनगटातून आता सूर्य उगवू लागला आहे. सर्वहारात स्थिताच्या पिंड प्रदेशात प्रखरता पेरू लागला आहे. तर मित्रांनो, सर्वहारापर्यंत हा विचार कोणत्याही वादाशिवाय निखळपणे पेरणे या समकालीन वास्तवात गरजेचे झाले आहे. त्या दृष्टीने ही विचारांची यात्रा महत्त्वाची आहे. या विचार यात्रेत मला स्थान दिल्याबद्दल आयोजकांचा मी अत्यंत आभारी आहे. या विचार पर्वासाठी मला दिलेला विषय आहे विदर्भातील आंबेडकरी कवितेचा एक विषय आहे. याबद्दलचे एक टिप्पणी सादर करतो आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. या कवितेच्या शिखरांचा विचार करताना आपणास आंबेडकरी विचार साधनांच्या इतिहासाकडे वळणे गरजेचे आहे. कारण आपल्याला आपला इतिहास विसरता येत नाही, हे बाबासाहेबांनी सांगून ठेवले आहे. आपण पॅन्थर कवितेतील दलित जाणीवांच्या इतिहासाकडे पाहिल्यास ती नुसती वाङ्मयीन चळवळ नव्हती. तो नाकारल्याच्या पार्श्वभूमीवरील सर्वंकष अशा भावनांचा उद्रेक होता. तिचे स्रोत सामाजिक विषमतेत रुजलेले होते. त्यामागे महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रेरणा. त्या अवस्थेत आपल्या अस्तित्वासाठी, मान सन्मानासाठी ही चळवळ, हा प्रवाह नकार म्हणून दलित साहित्याच्या संबोधाने एकत्र आलेला आपल्याला दिसेल. तो एक प्रकारचा विद्रोहाचा फोर्स बनता येईल. त्या प्रवाहाला कोणत्याही विचारसूत्रातून विकसित झालेली अशी मांडणी नव्हती. तो एक तीव्र स्वरूपाचा व्यवस्थेला दिलेला नकार समजता येईल. व्यवस्थेविरुद्धच्या कोणत्याही चळवळीचे अस्तित्व तिच्या विचारधारांमध्ये असते. त्यासाठी वैचारिकतेची सुसूत्र अशी मांडणी आवश्यक असते. ती मांडणी झाली असे नाही आहे, परंतु ही गोष्ट समर्थपणाने स्वीकारताना झालेली वैचारिक लढाई आपण अनुभवली आहे. त्या समाजकारण, साहित्यकारण आणि राजकीय स्वरूपाच्या घडामोडीचा आणि श्रेयवादाचा समावेश होता. त्याबद्दल पुढे झालेल्या मतभेदात, राजकारणात आपल्याला जायची आज तरी गरज नाही आहे. या सगळ्या विपरीतांच्या पार्श्वभूमीवर दलित युवकांच्या कवितेचे आंबेडकरी विचारधारांमध्ये झालेल्या संबोधाचा अर्थ आपल्याला लावता येईल. ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या संपूर्ण अस्तित्वाचे जिवंत आणि मानते वैचारिक पीठ बनते, तेव्हा ती व्यक्ती नसते, तो एका समष्टीचा विचार म्हणून पुढे येत असतो. ती समग्रता बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आहे, त्यांच्या विचारसूत्रांमध्ये आहे. ती इतकी सर्वसमावेशक आहे की तेथेच आपल्यातील दलितपणाची भावना नष्ट होत जाते. या नष्टतेतून जागी झालेली अस्मिता व विचारसूत्रांची जाणीव म्हणून आंबेडकरी साहित्याची निर्मिती झालेली आहे. ह्या स्वतंत्र प्रवाहाची मांडणी व साहित्य निर्मिती विदर्भाच्या पार्श्वभूमीवर झालेली आहे. ही खरे तर अस्तित्वासाठीची लढाई होती. ह्या स्वतंत्र अशा आंबेडकरी प्रवाहाच्या मांडणीसाठी, त्याच्या सिद्धांतांसाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत, आपल्या प्रयत्नातून स्वतंत्र अशी ग्रंथनिर्मिती केलेली आहे, ती आंबेडकरी कविता लिहिण्यासाठी पुरेशी आहे किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. आजचा आपला विषय आपल्यात असलेली शिकारावस्था ही हा आहे. हा विचारच वाङ्मयीन घडणीचे मोठे अचूक असे शिखर म्हणता येईल आपल्याला. त्या दृष्टीने त्याच्या सर्वसमावेशक तत्वांची योग्य मांडणी ओघाने
ही गोष्ट विसरता येत नाही असे आपल्याला म्हणता येते. थोडक्यात आंबेडकरी विचारधारा म्हणजे काय तर बहुजन हिताय बहुजन सुखाय विरुद्ध असणाऱ्या अन्यायकारी व्यवस्थेला नाकारणे, सर्व हारांना त्याच्या हक्काची जाणीव करून सांसदीय मार्गाने मिळवून देण्याची हमी प्राप्त करून देणे, त्यासाठी साहित्य व्यवहारात दस्तऐवजीकरणातून लोकशिक्षणाचे साधन व्हावे, हाच आंबेडकरी विचारधारांचा प्राथमिक असा अजेंडा असायला पाहिजे. तथाकथित व्यवस्थेच्या नकाराबरोबर काही स्वीकार्य गोष्टी नजरेआड करता येत नाही. नकाराबरोबर नैतिकतेने काही तत्वाचा स्वीकारही महत्त्वाचा असतो आणि तो आंबेडकरी साहित्य व्यवहाराचा प्राण आहे. हे सुद्धा आंबेडकरी विचारसाधनेची सगळं गोष्ट आहे. अर्थातच अनित्य अनात्म अनिश्वरवाद, विज्ञानवाद आणि बुद्धिप्रामाण्य, सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुभावावर अधिष्ठित लोकशाही समाजवाद, समाज परिवर्तन आणि न्याय व समताधिष्ठित नवी समाजरचना, मानवतेची प्रतिष्ठापना म्हणजे सर्वंकष मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान म्हणजे आंबेडकरी विचार. आणि आंबेडकरी विचार म्हणजे सम्यक क्रांतीचे तत्त्वज्ञान. ही सगळी मूल्ये जपणारी आणि त्या विचारांचे उपयोजन करणारी व्यवस्था म्हणजे आंबेडकरी विचारधारणा आहे. कोणतीही आंबेडकरी कला ही विचारांचा संग्रह नाही. ही कला सर्व स्तरावर उपयोजन करण्याचे काम करीत असते. ती काचेच्या तबकडीत मावणारी प्रदर्शनीय असा एक विचारांचा संग्रह नाही आहे. ही कला सर्व स्तरावर उपयोजनाचे काम करीत असते. ती काचेच्या तबकडीत मावणारी नाही आहे. कला किंवा एखादे इन्स्टॉलेशन नाही आहे. ती खऱ्या अर्थाने परफॉर्मिंग आर्ट आहे. कविता ही व्यक्तिगत आविष्कार असला तरी तिच्या असलेल्या संदर्भाच्या अनुषंगाने ती समष्टीत असते. तिला तिचे समूहभाग, रस्ता आणि चौक लागतो. म्हणजे पॅन्थर कवितेने रुजवलेल्या घाटाशिवाय ती अपूर्ण आहे. तिच्या अपूर्णतेसाठी सामूहिक संज्ञा आणि असंज्ञेच्या पातळीवरही काम करणे अत्यंत गरजेचे आहे. ती शिखरावर असली तरी लहानसहान शिखरांचे राज्य तिला निर्माण करावयाचे आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही. म्हणून ही मराठी साहित्यातील वेगळी कविता ठरत जाते. तिच्या विचाराचा स्रोत स्वतंत्रच्या आंबेडकरी तत्वांमधून झालेला आहे. त्यात विदर्भातील कविता आणि विचारधारेचा महत्त्वाचा असा वाटा राहिलेला आहे. वर सांगितलेल्या प्रेरणा व नाकारता येणाऱ्या प्रवृत्तीच्या अनुषंगाने आपणाला आपल्या विषयाकडे येता येईल. विदर्भातील आंबेडकरी कवितेतील शिखरांचा विचार करताना त्या विचारांच्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या अभिव्यक्तीकडे आपल्याला जावे लागते. त्याशिवाय सर्वंकष अशा विचारसूत्राकडे आपण जाऊ शकत नाही. विचारांच्या सर्वसमावेशक अशा त्राणींचा त्यांनी निर्माण केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा मागोवा घेते सिद्धांतनाकडे आपल्याला जाता येईल. विदर्भातील आंबेडकरी कवितेचा ग्राफ जर आपण काढला तर त्या विचारांच्या रुजण्यापासून फुलण्यापर्यंत आपल्याला जाता येईल. या विचारांचा प्रातिनिधिक स्वरूपाचा रस्ता डॉक्टर यशवंत मनोहरांपासून वामन निंबाळकर ते नवोदयी आंबेडकरी कविते लोकनाथ यशवंतपर्यंतचा असा एक टप्पा आपल्याला ठरवता येतो. अर्थात हा यशवंत मनोहर ते लोकनाथ यशवंत असा विचार आपण आंबेडकरी कवितेच्या दृष्टिकोनातून करू शकतो. ही आपल्या कवितेची शिखरावस्था मानली तर यामधील असलेला अवकाश आपल्याला सहजपणे भरता येतो. त्या विचारसूत्रांना अर्थ देणारी अनेक लहान मोठी शिखरे आणि त्यांची कविता या सगळ्या विचारांच्या प्रतलावर सहजपणे येणारी आहे. कोणती शिखरे आहेत ती ज्यांनी या विचारांना आंबेडकरी तत्वाने सुंदर केले आहे? त्यात ज्योती लांजेवार, सुरेखा भगत, उषा हिंगोलीकर, विजयलक्ष्मी वानखडे, माया दामोदर, युवराज सोनटक्के,
सुरेश साबळे, अशोक थोरात, रवींद्र इंगळे, शेषराव शिवाजी धांडे, प्रभाकर गंजी, सुखदेव ढांके, मोहन शिरसाट, सुनील कोळके, महेंद्र ताजुने, अजय खडसे, अनिल कांबळे, शशिकांत जुनोनीकर, भुजंग मेश्राम, शिवाय इंगोले, डॉक्टर अशोक इंगळे, भाऊ भोजने, केतन पिंपळापुरे, भूषण रामटेके, संजय गोरकाटे हा या आंबेडकरी जीवन जाणीवांना प्रभावित करणारा अवकाश आहे। या बऱ्याच नावाचा उल्लेख अनावधानाने राहिलेला असेलही तो आपण समजावून घेऊ शकतो आणि एकंदरीत प्रभावाचा विचार केला तर या कवितेतील दोन समकालीन शिखर कवी आणि कवितेचा गौरवपूर्ण आपल्याला उल्लेख करावा लागेल। त्यात यशवंत मनोहर आणि वामन निंबाळकर हे दोन शीर्षस्थ कवी ठरतात। गाव कुशाबाई कविता, महायुद्ध ते आंबेडकरी विचारांच्या दिशा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत आणि लोक चळवळीतील महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून त्यांची विशेष ओळख होती। त्यांच्या कवितेची भाषा क्रांतिकारक तेवढी आशावादी स्वरूपाची राहिलेली आहे। एक कवितेचं उदाहरण मी आपल्याला देऊ शकतो। उद्याचा इतिहास आमचा आहे, उद्याचा इतिहास आमचा आहे आणि इतिहास लिहिणारी आमचे आहे। ते भरतील रक्ताने मळवळ, सौभाग्याचा आणि अभ्रकाची कलईवरे ठेकतील या वराळात माणूस म्हणून उभे राहण्यासाठी त्यांचे स्वागत असो, त्यांचे स्वागत असो। या शिखर कवितेमध्ये डॉक्टर यशवंत मनोहर आंबेडकरी विचारधारांना साहित्य मूल्यांशी जोडणारे फार मोठे भाष्यकार आहेत। त्यांनी परंपरागत साहित्यातील काही उपयोजित घटकांना नाकारून जीवन जाणीवांशी जोडणारा युवादी निर्माण केलेला आहे आणि तसा तो ते प्रयत्न आयुष्यभर करत आलेले आहे। असे करताना आपल्या निर्मितीशी ह्या नव्या मूल्यांना प्रत्यक्षपणे जोडण्याचे कामही ते करताना दिसतात। सौंदर्यशास्त्राच्या नव्या मांडणीचे प्रारूप ते आग्रहीपणे आपल्या विचारांमधून मांडत आलेला आहे। त्याचा विचार आणि त्याबद्दलचा आचार रचनात्मक पद्धतीने आपल्याला पुढे आलेला दिसेल। आंबेडकरी कवितेच्या स्वतंत्र प्रवाहाच्या त्याच्या मांडणीचा विचार बऱ्याच विचारवंतांनी केलेला आहे, परंतु मांडणी व साहित्य निर्मिती मांडणी तशी साहित्य निर्मिती त्या अनुषंगाने साहित्य निर्मितीचा जो खरा जागर केला असेल तर डॉक्टर यशवंत मनोहरांचा फार मोठा सहभाग राहिलेला आहे। ही खरी तर अस्तित्व